शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. वातावरणामध्ये अचानक बदल झालेला आहे मित्रांनो. 15 ऑगस्ट पासून आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणि त्यानंतर पुढील हप्त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळणार आहे आणि तेच कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. वातावरणामध्ये असा बदल झालेला आहे की जे वारे होते त्याचं प्रमाण थोडं बदललेलं आहे, दिशा बदललेली आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. मग आता 15 तारखेला कोणत्या भागात पाऊस आहे आणि पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 22-23 तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे. मग कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे, 15 ऑगस्टला का पाऊस आहे मित्रांनो, कारण कमी दाबाचे जे क्षेत्र आहे ते वारंवार सक्रिय होत आहे, परंतु काही वाऱ्यामुळे आपल्याला ते कमजोर बघायला मिळत आहे. तरीसुद्धा आपल्याला 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे, कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे आणि वाऱ्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे आपल्याला पावसाची शक्यता आहे. मग तो कोणता जिल्हा कोणता तालुका असणार आहे ही माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी आपण बघूया महाराष्ट्रात पावसाची शक्यता कधी आहे. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा नवीन अपडेट बघण्यासाठी. आता जे विशेष म्हणजे 15 तारखेला पावसाची जी शक्यता आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वर्तवली जाणार आहे आपण बघूया. सर्व जिल्ह्यांचा एक आढावा आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता या ठिकाणी सर्वात आधी आपण नागपूर भागापासून या ठिकाणी सुरुवात करूया. नागपूरमध्ये, महुदामध्ये, भंडारामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पहाटेपासूनच 15 तारखेला वर्तवला जाणार आहे. 15 ऑगस्ट या ठिकाणी 2026 रामटेक आहे, सावनेरचा काही भाग आहे, तुमसर, तिरोडा, भंडारा, साकोली या ठिकाणी आपण बघू शकतो. त्याचबरोबर पवनी, उमरेडचा भाग आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता मुसळधार बघायला मिळत आहे. देवरीचा भाग या ठिकाणी आहे, गोंदियामध्ये आपण बघू शकतो. वारसिवनी, बालघाट या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे डोंगरग्रह, राजनंदनगाव या भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आपण बघूया वर्धा आहे, हिंगणघाट आहे, उमरेड आहे आणि चिमूर आहे, इथे आपल्याला रिमझिम पावसाची सुरुवात बघायला मिळणार आहे. आणखी मोठा बदल आपल्याला 15 तारखेला बघायला मिळत आहे. दिवसभराचा अंदाज जर घेतला तर आपल्याला सकाळी पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होईल आणि त्या बदलामध्ये आपल्याला नागपूर भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी धामण्याचा भाग आहे, हिंगणा आहे, बेला आहे, या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे बघायला मिळत आहे. महुदा, भंडारा इथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. उमरेड, पवनी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आहे. तर साकोली, भंडारा, तुमसर, तिरोडा आणि गोंदिया या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस आहे, अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. या भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. हा जो बदल आहे आपल्याला 15 ऑगस्टला सकाळी बघायला मिळणार आहे. हा जो पूर्ण भाग आहे या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस आहे. मग बाकी भागांमध्ये जर बघितलं तोपर्यंत बाकी भागांमध्ये किनारपट्टीला जर बघितलं तर मुंबईपासून नाशिकच्या काही भागांमध्ये आपल्याला रिमझिम पाऊस सुरू होताना बघायला मिळणार आहे. तर सिंधुदुर्गापर्यंत ही परिस्थिती असणार आहे. फक्त किनारपट्टीला हा पाऊस आहे मित्रांनो. हा बंगालच्या उपसागराकडून आलेला कमी दाब आहे, यामुळे हा कमी दाब आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे होता, परंतु या ठिकाणी आपल्याला जी वाऱ्याची दिशा आहे त्यामुळे थोडासा बदल या ठिकाणी झालेला आहे. तर तुमसर, गोंदिया, वारसिवनी, रामटेक, भंडारा, साकोली, नागपूर, उमरेड, चिमूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणि तोच पाऊस पुढे आणखी कुठे जाणार आहे ही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता 15 तारखेला 15 ऑगस्टमध्ये जर बघितलं तर पूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला नागपूर, गोंदिया या ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळणार आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी नागपूर, महुदा, रामटेक, तुमसर, तिरोडा, गोंदिया, तिरोंडी या ठिकाणी आपल्याला भंडारा, साकोली, उमरेड आणि पवनी इथे आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे. काटोल आहे, करंजा आहे, तसेच या ठिकाणी मोर्शी, वारुड, नारखेड या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. सौसरचा काही भाग या ठिकाणी आहे, अगदी मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला वर्तवला जाणार आहे. त्याचबरोबर इकडे अकोला आणि अमरावती, वाशिम, पुसद, अरणी, पंढरकवाडा या ठिकाणी रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आणखी मोठा बदल आपण या ठिकाणी बघूया. हा पाऊस जो आहे तो रात्री बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा मध्यरात्री जर बघितलं तर आपल्याला 15 ऑगस्टच्या मध्यरात्री अमरावती, अकोला, हिंगणघाट, चंद्रपूर, त्याचबरोबर नागपूर, भंडारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणि तोच कमी दाब पुढे आपल्याला मध्य प्रदेशकडे जाताना बघायला मिळणार आहे. आणि तोपर्यंत बाकी भागांमध्ये जळगाव असेल, धुळ्याचा काही भाग असेल, बुलढाणा असेल या ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. त्यानंतर तो
पूर्णपणे पाऊस मध्य प्रदेशकडे जाणार आहे आणि आता पुन्हा एकदा एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होईल आणि ह्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम जाणवणार आहे. का जाणवणार आहे? कारण वाऱ्याची दिशा जी आहे ती वरच्या बाजूला बघायला मिळणार आहे, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याचा पावसाचा परिणाम नक्कीच जाणवणार आहे. तर बघूया मित्रांनो काय परिस्थिती आहे. आता या ठिकाणी वाऱ्याची दिशा जर बघितली तुम्ही तर या ठिकाणी पाकिस्तान आणि राजस्थान या ठिकाणी गुजरातकडे जाताना बघायला मिळत आहे. म्हणजे महाराष्ट्राकडे त्याचा जो तीव्रता आहे ती कमी झालेली आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते आपल्याला 17-18 तारखेपासून त्याचा परिणाम खास करून आपल्याला जाणवू शकतो. मग त्याचा एक आढावा आपण घेऊ की खरोखर आपल्याला जो पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे त्याचा परिणाम जाणवेल का. तर तो कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला 20-21 तारखेपासून सुरू झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 22-23 तारखेला त्याचा परिणाम जाणवेल आणि 22-23 तारखेपासून पुन्हा एकदा एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होईल आणि तोच कमी दाब आपल्या या ठिकाणी 24-25 तारखेला महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. आता महाराष्ट्रामध्ये दाखल होताना पूर्णपणे त्याची जी तीव्रता आहे ती महाराष्ट्राच्या दिशेने आहे. तर गोंदिया, नागपूर या ठिकाणी आपल्याला गडचिरोलीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता 23 तारखेला आणि 24 तारखेला बघायला मिळत आहे. म्हणजे 24 तारखेला पहाटे बघायला मिळेल, 23 तारखेला मध्यरात्र बघायला मिळेल आणि तोच पाऊस पुढे आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राच्या भागाकडे येऊ शकतो. शक्यता जास्त आहे. जवळजवळ आपल्याकडे शक्यता 70% आहे. वाऱ्याची दिशा जी आहे ती बदललेली आपल्याला बघायला मिळेल. मग त्यामुळे आपल्याला रक्षाबंधनच्या टायमापर्यंत म्हणजे 25 तारखेपासून जो पाऊस सुरू होईल 25, 26, 27 आणि 28 ह्या भागामध्ये आपल्याला ह्या तारखेमध्ये 2-3 दिवसामध्ये अगदी जोरदार पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाऊ शकते. आता जरी या ठिकाणी दाखवत नसेल का आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार नाही, परंतु हा नक्कीच आपल्याकडे येण्याची शक्यता खास आहे आणि हा पुढे अंदाज आपल्याला बघायला मिळणारच आहे. 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत हा अंदाज आहे आणि हा आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता खास करून आपल्याला वर्तवली जाऊ शकते. पण पूर्णपणे आपल्याकडे ही अपडेट येईल आणि ही अपडेट आपल्याकडे बघायला मिळणारच आहे. एकदम जबरदस्त पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आता हा जो जरी आपल्याकडे अंदाज दाखवत नसेल, परंतु वाऱ्याची दिशा बघताच पुढील अंदाज आपण घेऊ शकतो आणि त्या अंदाजामुळे आपल्याला पावसाची शक्यता विशेष करून खास आहे. मी सांगितलेलं आहे की याची शक्यता जी आहे ती आपल्याकडे खूप आहे. जवळजवळ 70% आपल्याकडे शक्यता आहे. मग ती होणारच आहे का? 70% शक्यता आहे आणि याच्यामध्ये बदल होईल आणि आपल्याला अवघ्या 2-4 दिवसातच कळेल की खरोखर आपल्याकडे पाऊस आहे की नाही. 24 तारखेपासून 24, 25, 26 तारखेला आपल्याकडे पावसाचा अंदाज खूप चांगला आपल्याला बघायला मिळू शकतो. यासाठी नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आता या ठिकाणी बघू शकतो आपण एकदम चांगला पाऊस आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. त्यामुळे नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.